आज आपण इलेक्शनच्या अनुषंगाने जी काल स्टेट इलेक्शन कमिशनने जे इलेक्शन शेड्यूल डिक्लेअर केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने एक प्रेस जी आहे माहिती देण्यासाठी म्हणून आयोजित केलेली आहे। तर त्या प्रेस कॉन्फरन्सला मी सर्व जे आपले हे आहेत पत्रकार बंधू भगिनी जे आलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो। आणि एक टेंटेटिव्ह काल तर आपण जी जनरल इलेक्शन कमिशनची प्रेस आहे ती बघितलेलीच असणार आहे। तर त्याचं शेड्यूल जे आहे ते मी आता नंतरही आपल्याला एकदा हे करेल ते हे आहे आपल्याला माहितीच आहे। नागपूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने जे काही स्पेसिफिक जे आहे या संदर्भातली जी माहिती आहे ती देण्यासाठी म्हणून आपण जी आहे ती प्रेस आयोजित केलेली आहे। तर सर्वप्रथम जसं काल आपल्या मनपाचा सार्वत्रिक निवडणूकचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्या कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच जी आदर्श आचारसंहिता जी आहे ती लागू झालेली आहे। तर ती 15 डिसेंबर 2025 पासून जी आहे ती लागू झालेली आहे आणि ती इलेक्शनचा जो रिझल्ट आहे त्याच्यापर्यंत जी आयोगाच्या सूचनेनुसार असणार आहे। आपल्याकडे एकूण 38 प्रभाग जे आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये त्यात 151 सदस्यांसाठी जी निवडणूक आहे ती घेतली जाणार आहे निवडणुकीच्या दिवशी। एकूण आपले हे जे प्रभाग आहेत त्यांना 10 झोनमध्ये आपण डिवाइड केलेलं आहे आणि त्याच्या झोनचे जे आहेत प्रत्येक झोनला आपण एक रिटर्निंग ऑफिसर जो डेप्युटी कलेक्टर दर्जाचे अधिकारी असणार आहे ज्याचे आम्हाला विभागीय आयुक्तांकडून नावं मिळाली आणि त्यांचे आम्ही ऑर्डर इश्यू केलेले आहेत त्याचं फर्दर नोटिफिकेशन सुद्धा होईल। आणि 3 ARO एक तहसीलदार दर्जाचे ARO असतील आणि दुसरे जे आहे ते ARO 1 असतील, ARO 2 जे आहे ते तिथले झोन ऑफिसर असतील आणि ARO 3 जे आहे तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील। तर हे प्रत्येक झोनमध्ये जे येणारे प्रभाग आहे त्याच्यासाठी ही एक यंत्रणा असणार आहे, एक RO आणि 3 ARO आणि त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे दे विल कंडक्ट द इलेक्शन्स इन रिस्पेक्टिव्ह झोन्स। अंतिम मतदार यादी जी आहे ती आपल्याकडे आपण काल पब्लिश केलेली आहे। त्याच्या संदर्भामध्ये प्रेस नोटही दिलेली होती जी आयोगाची आपल्याला डेडलाईन होती 15/12/2025 ला। त्याच्यानुसार आपण ती यादी जी आहे ती पब्लिश केलेली आहे। त्याच्यामध्ये साधारणतः एकूण मतदार जे आहेत आपल्याकडे 24,83,112 एवढे मतदार आहेत। पुरुष मतदार 12,26,690 आणि स्त्री मतदार 12,56,166 आणि इतर मध्ये 256 मतदार आहेत। असे एकूण 24,83,112 मतदार आहेत। हे आपल्याला जी पेज नोट दिलेली आहे शेअर केली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी ही माहिती आहे। मतदान केंद्राची संख्या जर आपण बघितली तर साधारणतः 3,000 ते 31च्या दरम्यान जी आहे ती मतदान केंद्र आपल्याकडे असणार आहे। आयोगाच्या ज्या सूचना आहेत की 4 सदस्यीय प्रभाग आहेत त्याच्यामध्ये साधारणतः 800 ते 900 जे आहे एक रफली त्यांनी आपल्याला दिलेला आहे अंदाज हे करण्यासाठी की इतके मतदार असतील असं एक मतदान केंद्र असावं। तर त्याच्यानुसार जर आपली मतदारांची संख्या बघितली तर साधारणतः 3,000 ते 3100 पर्यंत आहे। काही ठिकाणी आपण कमी पण मतदार जोडतो कारण की तिथे जॉग्राफिकल एक्सपान्स वगैरे जो आहे तोही आपल्याला कन्सिडर करावा लागतो कारण त्याच्या संदर्भात आयोगाच्या सूचना आहे की काही ठराविक अंतराच्या पलीकडे जाण्याची गरज नाही पडली पाहिजे म्हणून। तर ते कन्सिडर करून आपलं होईल आणि त्याची मला वाटतं 22 तारखेला आपली 20 तारखेला जे आहे मतदान केंद्रांची यादी जी आहे ती आपली येणार आहे। याच्यासाठी स्टेट इलेक्शन कमिशनकडे म्हणजे जिथे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता जी आपली आचारसंहिता आहे ती महानगरपालिका क्षेत्रापुरता आहे आणि इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी आता जो स्टाफ असतो इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून तो आयोगाकडे डेप्युटेशनवर आहे असं मानलं जातं आणि त्या अनुषंगाने आयोगाने आयुक्तांना जे अधिकार दिलेले आहेत त्याचा DO आमचा रोल असतो बेसिकली की इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी मॅनपॉवर मशिनरी जे इतर साधन सुविधा असतात त्या प्रोव्हाइड करणं हा जो रोल असतो तो महापालिका आयुक्त करतात। आणि त्याच्या अंतर्गत आता आपण वेगवेगळे जे कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी तर ते आपण आपल्याकडनं नियुक्त केले जातील आणि ते झोनवर आपली जी टीम्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचं प्रॉपर ट्रेनिंग घेणं पुढचे EVMच्या बाबतीमधले प्रिपरेशन आणि या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या चालतील। आपल्याकडे आपण स्ट्रॉंग रूम्स ज्या आहेत त्याही आपल्या काही ठिकाणी ज्या 10च्या झोनच्या आहेत त्या टेंटेटिव्हली आयडेंटिफाय केलेल्या आहेत। त्यांचं फर्दर नोटिफिकेशन जे आहे ते प्रॉपर आपलं जेव्हा इलेक्शन नोटिफिकेशनमध्ये आहे तेव्हा आपण ते नमूद करू।
उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा जी आहे ती 15 लक्ष जी आहे ती झालेली आहे. हा मागच्या इलेक्शनच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये फरक झालेला आहे. उमेदवारांचा खर्च तपासण्यासाठी सेंट्रली आम्ही एक टीम ठेवणार आहोत, परंतु मेन जी इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटरिंग आहे ती झोन स्तरावरनं केलं जाईल. आचारसंहितेच्या पालनासंदर्भातही आपल्याकडे जे काही फ्लाइंग स्क्वॉड, SST म्हणजे स्टेशनरी सर्व्हेन्स टीम, VST, VVT आणि एक आपण तक्रार निवारण कक्ष स्थापन करतो. तर सद्यस्थितीमध्ये आपण महापालिकाच्या स्तरावरनं काही FST आणि SST जे आहेत ते सुरू केलेले आहेत. जसे जसं आपलं आता प्रोसीड होईल आणि ROs जॉईन करतील तसे झोन स्तरावरती अतिरिक्त गरजेनुसार ॲडिशनल SSTs, FSTs जे आहेत आणि इतर टीम्स ज्या नियुक्त करण्याचं काम आहे ते चालू राहील. अगर एप्लीकेशन वो लागू करता है तो सी विजिल के थ्रू आप अपनी तकरार दे सकते हैं. टोल फ्री कुछ नंबर है क्या अपना इसके लिए? हाँ सर, नियंत्रण कक्ष अपन ने खोला है, उसमें ऑनलाइन नंबर दिया है लैंडलाइन, और नियंत्रण कक्ष हर एक जोन में भी रहेगा. तो आचार संहिता का जैसे सेंट्रल एक कक्ष रहेगा उस तरह हर एक जोन में भी एक नियंत्रण कक्ष रहने वाला है. तो वहाँ पे भी अगर कोई तकरार आती है तो उसको भी डील किया जाएगा. उसके नंबर्स हैं, हम पब्लिश करेंगे आपको. सर, ज्येष्ठ नागरिक आणि त्याचे नंबर आणले असतील तर ते सर, यावेळी देऊन ज्येष्ठ टाका. नागरिक आणि दिव्यांगांच्या घरी जाऊन मतदान घेतलं नाही. याच्या संदर्भामध्ये आयोगाच्या अशा वेगळ्या काही सूचना प्राप्त नाही आहे की जसं जे ज्येष्ठ नागरिकांच्या जे 80+ वयाच्या त्यांच्या ठिकाणी घरी जाऊन त्यांचं जे मतदानाचं होतं त्या संदर्भामध्ये आयोगाच्या सूचना कोणत्या प्राप्त नाही आहेत. त्यांना बूथवर यावं अजून जस्ट सुरुवात आहे बेसिकली. अजून काही भविष्यामध्ये आयोगाच्या सूचना येऊ पण शकतात. तर त्याच्यामुळे एकदम आपल्याला जम्प करणं योग्य होणार नाही कोणत्या इच्छावरती, कारण जस्ट काल इलेक्शन्स डिक्लेअर झालेले आहेत. आता आयोगही फ्रिक्वेंटली आम्हाला काही ना काही सूचना निर्गमित करेल. उमेदवारांना लागणारे जिथे आवश्यक कागदपत्र आहेत जसं फॉर्म नंबर 15 आहे, झोन वाईज अवेलेबल करून देणार आहात. त्याची माहिती पुस्तिका जी आहे ती आपण तयार करणार आहोत आणि ती सर्व झोन्सला अवेलेबल करून देऊ. नादेय प्रमाणपत्र आहे मात्र ते आम्ही सेंट्रल ठेवतोय, कारण की वेगवेगळ्या ठिकाणी जर प्रॉपर्टी असेल तर त्यासाठी भटकायला लागू नये याच्यासाठी सेंट्रल टीम एक जी आहे ती नादेय प्रमाणपत्रासाठी असणार आहे. आणि विविध परवानग्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याकडे पण एक परवानगी देण्याचा कक्ष असेल आणि झोन स्तरावरही असणार आहे. काही परवानग्या ज्या आहेत त्या हेडक्वार्टरमधून इश्यू करायला लागतात, काही परवानग्या आहे लोकल स्तरावर मिळून जातात. तर त्याच्यासाठी 1 विंडो सिस्टीम जी आहे ती आपण एस्टॅब्लिश करणार आहोत. पोलीस विभागाचे कर्मचारी सुद्धा तिच्यामध्ये आम्ही नियुक्त करू, जे कन्सर्न डिपार्टमेंटचे लोक असतील ते. तर ते झोनवर पण बसतील आणि हेडक्वार्टरमध्येही असतील. सर, शहरामध्ये जे आता आचारसंहिता लागू झालेली आहे आणि शहरामध्ये जे होर्डिंग्स लागलेले आहेत ते म्हणजे जे शुभेच्छुक जे म्हणजे नेत्यांची जे शुभेच्छुक असतात ते होर्डिंग आहे ते काढण्याचं काम सुरू आहे का? नाही, आचारसंहितेचा भंग करणारे जे आहेत असे सगळे होर्डिंग्स आणि बॅनर्स आपण काढण्याचं काम कालच सुरू केलं. नाही का रवी भवनमध्ये जे होर्डिंग्स लागलेले आहेत ते कोणाच्या अंतर्गत? नाही, तो PWDचा प्रिमायसिस आहे ऍक्च्युअली. तिच्यामध्ये जर लागलेले असतील तर ते त्यांना हे बघा, आपल्याला याच्यामध्ये 24 तासात केलेली कारवाई, 48 तासात केलेली कारवाई अशी शहर मध्ये आपल्याला वी हॅव टू डू इट इन 48 hours to 72 hours. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण कारवाई खतम करायची असते. काल संध्याकाळपासून आपल्या टीमने होर्डिंग काढणं आणि म्हणजे बॅनर्स आणि फ्लेक्स काढणं जे आहे ते सुरू केलेलं आहे. काही प्रिमायसिसमध्ये जे आहे ते त्यांच्या एजन्सीकडनं काढून घेऊ, नाही तर आम्ही आमच्याकडनं काढून घेऊ. तर प्रोग्रेसिव्हली जोपर्यंत आपल्याला याचं पूर्ण शहर कव्हर करायला काही प्रमाणात टाइम लागतो तर तो आपण हे करून घेऊ. सर, अनेक चौकामध्ये मागण्या चौकात अनेक चौकामध्ये पक्षाचे बोर्ड लागलेले आहेत. तर या कालपासून बोर्ड लागलेले आहेत परवा दिवशीपासून, तर यांच्यावर काही कारवाई होणार आहे का? हा बोर्ड निघणार नाही, मी जसं तुम्हाला सांगितलं की आचारसंहितेचे जे भंग होणारे आहेत ते आपल्याला ते आपण काढून घेऊ. कारण काही प्रमाणामध्ये बोर्ड्स गाडले कोणते बोर्ड्स? पक्षाचे बोर्ड भारतीय जनता पार्टीचे जाहिरात करणारे असं म्हणतात. ते जाहिरात करणारे म्हणजे मतदारांना प्रभावित करणारे वगैरे असं म्हणतात. नाही, तिच्यामध्ये जे ते शाखा ओपन केलेले बोर्ड त्याला काढून जे कोणते आपण कामांचे जे बोर्ड असतो त्याला आपण झाकतो, कव्हर करून घेतो, जेणेकरून मात्र महानगरपालिकेच्या त्याच्या संदर्भामध्ये ऑलरेडी आपण एक ऑर्डर इश्यू केलेली आहे आणि त्या पद्धतीने ते सगळे जे आहे ते कव्हर केले जातील. इलेक्शन शेड्यूल मला वाटतं पुन्हा आपल्याला त्याच्या संदर्भात माहिती देण्याची गरज नाही, कारण की काल आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे ते.
आपले रिझर्वेशनच्या संदर्भातलेही जे हे आहेत आपले रिझर्वेशन काढल्यानंतरची जी आपण पब्लिश केलं होतं ते ऑलरेडी सगळ्यांना याची कल्पना आहे. पुन्हा त्याची काही गरज सांगायची आवश्यकता आहे आपल्याला. प्रत्येक प्रभागनिहाय आपण ज्याच्यामध्ये जे सदस्य आहेत त्याचं रिझर्वेशनचं एक प्रॉपर हे केलेलं आहे. परिशिष्ट 10 मध्ये माहिती दिलेली आहे. ती कॉपी पण मला वाटतं आपल्याला शेअर केलेली आहे बहुतेक. करून घेऊ. कर दीजिए उसको क्वेश्चन. डिपार्टमेंटला काही माहिती द्यायची आणखी. सर ये 54% जो अपना रिजर्वेशन हुआ है उसको लेके कोर्ट के जो डायरेक्शन है उसमें क्या स्पेसिफाइड किया है, उसको लेके बड़ा संभ्रम की स्थिति है कि कैसा होगा आगे, कैसी चीजें होगी. आणि या संदर्भामध्ये काल राज्य निवडणूक आयोगाने बोलताना न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून असा शब्दप्रयोग केला. नाही, न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून संदर्भातच सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे की पुढची हिअरिंग आहे ती आणि इलेक्शन पुढे करावे याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं होतं की आमच्या निर्णयाच्या अधीन राहून हे इलेक्शन्स असतील. या संदर्भामध्ये स्टेट इलेक्शन कमिशनकडनं आम्हाला कोणत्याही वेगळ्या सूचना आलेल्या नाही आहे. जे आम्ही रिझर्वेशन्स मंजूर केले होते ते आयोगाच्या मान्यतेनेच आपण फायनल केलेले आहेत आणि त्याच्यानुसारच निवडणुका सध्या पुढे जाण्यासंदर्भामध्ये आयोगाच्या आम्हाला सूचना आहेत. पण सर आपण जे आरक्षण काढलेले आहे ते त्याच्यात काहीतरी डिस्क्रिपन्सीज आहेत असं वाटतं. प्राथमिक एक उदाहरण सांगितलं तर जर 50% ओपन पाहिजे तर मग 75 असायला पाहिजे, पण तेवढं नाही आहे. नाही, आपल्याकडे जर बघितलं तर आपल्या महानगरपालिकेमध्ये 50%चं आरक्षण जे आहे ते क्रॉस झालेलं आहे. परंतु तरीसुद्धा आयोगाकडनं आपल्याला त्या संदर्भामध्ये वेगळ्या कोणत्याच सूचना आलेल्या नाही आहे. जे काही इलेक्शन्स होणार आहे तसेही ते सुप्रीम कोर्टच्या डिसिजनच्या अधीनच राहून होणार आहे. तर त्यात आयोगच जी काही भूमिका घेणार आहे ते त्यांच्या स्तरावरनं आम्हाला जशा इन्स्ट्रक्शन्स पास ऑन होतील तसं केलं जाईल. पण सद्यस्थितीमध्ये नागपूर महानगरपालिका किंवा इव्हन मला वाटतं चंद्रपूरमध्ये पण तशी स्थिती आहे. पण त्यांना इलेक्शन्स घेण्यासंदर्भामध्ये किंवा रिझर्वेशन बदलण्यामध्ये कोणत्याही असे काही सूचना आयोगाकडनं प्राप्त नाही आहेत. म्हणजे जोपर्यंत आयोगाकडनं आपल्याला सूचना येत नाही तोपर्यंत केलेलं आरक्षण बदलणार नाही. हो, या संदर्भामध्ये डायरेक्टली महानगरपालिका पार्टी नाही, आयोगाच्या संदर्भात चाललेली आहे आणि आयोग तिथे त्यांची बाजू मांडते आहे. तर याच्यात जर काही चेंज ऑफ पॉलिसी किंवा काही डिसिजन घ्यायचा असेल तर आयोग त्या पद्धतीने आम्हाला कम्युनिकेट करेल आणि त्याच्यानुसारच आम्ही मग पुढे प्रोसीड करू. तर एक मतदार सूची जी आहे तुमची त्या संदर्भात अजूनही संभव नाही. प्रारूप मतदार सूची तुम्ही जी प्रकाशित केलेली आहे आणि आता जी अंतिम केलेली आहे त्याच्यामध्ये आकड्यांमध्ये बदल आहे. म्हणजे 637 हा आकडा वाढलेला दिसतो. नाही, काही प्रमाणामध्ये प्रारूप यादीमध्ये काही मतदार जे आहे ते मिसिंग दिसत होते. तर त्याचं जेव्हा आपल्याला लक्षात आलं की ते काही मिसिंग मतदार आहेत तर ते आपण आता ॲड करून जी आता ही तयार केलेली लिस्ट आहे ती फायनल आणि प्रॉपर लिस्ट आहे. म्हणजे आता या प्रत्येक मतदाराची याच्यामध्ये आपण जुळणी केलेली आहे. विधानसभेच्या ज्या लिस्ट होत्या 1 जुलै 2025चा जो कट ऑफ डेट आहे त्याच्यानुसार ज्या काही विधानसभेच्या मतदार याद्या होत्या त्याच्यानुसार आता प्रत्येक मतदार हा आपण जुळवलेला आहे आणि तो प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे ज्या ज्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये ते करणं अपेक्षित आहे त्यांची त्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे. असं म्हणता येईल 2024च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ज्यांनी मतदान केलं त्यांना या इलेक्शनमध्ये मतदान हो, म्हणजे त्याच्यामध्ये बघा त्या इलेक्शन नंतर ज्या मतदार यादीमध्ये काही अपडेशन्स झालेले असतील ते रिफ्लेक्ट होत असतात. तर तशी जी आयोगाने जी लिस्ट आहे ती 1 जुलै 2025 पर्यंतची जी लिस्ट होती अपडेटेड ती कन्सिडर करून पुढच्या आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीची आपण मतदार यादी तयार केलेली आहे. तर तोपर्यंतचे जे काही चेंजेस आहेत किंवा इन्क्लुजन्स आहेत काही डिलिशन झाले असतील कदाचित मध्ये तर ते सगळे तिच्यामध्ये रिफ्लेक्ट होतात आहे. नहीं, वो देखिए आप बेसिकली हमारा जो काम होता है महानगरपालिका या फिर स्टेट इलेक्शन कमीशन क्या करता है कि मतदार यादी जो ECI बनाती है विधानसभा में वो एक रेवेन्यू मशीनरी ही वो मतदार यादी तैयार करती है. वो एक कट ऑफ मेंशन करके उसको हम अडॉप्ट करते हैं, उसी यादी को अडॉप्ट करते हैं स्टेट इलेक्शन कमीशन. और हमारा काम सिर्फ ये होता है कि उसको अलग अलग प्रभाग में उसको डिवीजन करना. मतदार यादी में कुछ एडिशन करना डिलीशन करना ये महानगरपालिका का काम ही नहीं है. वो जो है रेवेन्यू मशीनरी करती है सिर्फ.
तो सूची में जो भी गड़बड़ी हुई होगी उधर से हो गया नहीं, गड़बड़ी है ऐसे आप बोलना ये नहीं, देखिए ये तो बड़ा जेनेरिक स्टेटमेंट हो गया। ऐसे जो मतदार यादी है वो अभी रेवेन्यू डिपार्टमेंट ने फाइनल की है, वो ईसीआई की जो विधानसभा में कॉमन मतदार यादी चलती है, वहाँ पे जो भी ये है मतदार इंक्लूड हुए हैं, डिलीट हुए हैं, क्या है, तो वो हमने सिर्फ अडॉप्ट किए हैं। महानगर पालिका के स्तर पे अगर बाद में भी कोई हमें ऐसे कोई कंप्लेंट आती है तो वी आर नॉट द कॉम्पिटेंट अथॉरिटी की उस पर हम कोई डिसिजन ले पाएंगे। अपडेट करू शकता दुबार इच्छा बाबतीमध्ये आयोगाने एक हे घेतलेलं आहे की काही जे वाटतात की संभाव्य दुबार आहे, ज्यांची नावं काही प्रमाणात जुळतात आणि ते दुबार असू शकतात, अशी एक स्वतंत्रपणे यादी आम्हाला दिलेली आहे। त्याचं व्हेरिफिकेशनचं काम जे आहे ते आमच्याकडे चाललेलं आहे। तर तिच्यामध्ये क्लिअर आयोगाच्या सूचना आहेत की त्याचे फोटो आपण चेक करून किंवा प्रायमरी पडताळणी करून झोन स्तरावर सुद्धा आणि इवन आम्ही आमच्या हेडक्वार्टरवर पण जितकी पॉसिबल आहे त्या पद्धतीने पडताळणी करतो। ती पडताळणी करून जर ते ॲक्च्युली दुबार निघाले तर काय प्रोसिजर करायची, आणि जर आपण ते प्रोसिजर हे बघा, कारण की कोणत्याही मतदाराला आपण दुबार जेव्हा म्हणतो तेव्हा एका नावाला आपण मतदान करू देणार नाही अशी हे असते। तर ते करत असताना आपल्याला पूर्ण व्हेरिफिकेशन घेऊन त्याच्याकडनं कन्सेंट घेऊनच पुढची प्रोसेस करणं अपेक्षित असतं। तर या पद्धतीने व्हेरिफिकेशन कंप्लीट होऊन जे येतील त्याच्यामध्ये तर त्यांचं आयोगाने सांगितल्याप्रमाणे आपण कन्सेंट फॉर्म करून एका त्याला मतदार केंद्राशी निगडीत ठेवू, दुसऱ्या मतदान केंद्रावर त्यांना वोटिंग अलाउड नसणार आहे। परंतु असं व्हेरिफिकेशन जिथे होऊ शकत नाही, फील्डवर जाऊन ते काही मतदार उपस्थित नसतात, अशा याच्यामध्ये आपण त्यांना जे आयोगाकडनं आलेली यादी आहे त्याच्यामध्ये त्यांना संभाव्य दुबार जे आहे ते शिक्का मारतो आणि त्याची एक कार्यपद्धती दिली आहे की असे मतदार जर मतदान केंद्रामध्ये आले तर कशा पद्धतीने त्यांच्याकडनं मतदान करून घ्यायचं। याच्याबद्दल आयोगाच्या अतिशय क्लिअर सूचना आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत। त्याची पडताळणी करून पुढचं काम जे करायचं आहे ते आमच्याकडे चाललेलं आहे। आयोगाने याच्या संदर्भामध्ये 22 डिसेंबरपर्यंतची कारवाई जी आहे ती संपवण्यासाठी सांगितलेली आहे। तिच्यात आयोगाच्या सूचना अशा आहे की 6 महिने त्या कॅन्डिडेटला प्रोव्हाइड केलेले आहे, त्याच्यावर उमेदवाराचे त्याची पावती जी आहे ती त्याला अटॅच करायची आहे याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये जो नॉमिनेशनमध्ये। तर 6 महिन्याच्या आत त्यांनी तो आमच्याकडे जमा करणं अपेक्षित आहे आणि जर नाही करू शकले तर मग कारवाई करण्यासंदर्भामध्ये आयोगाच्या सूचना आलेल्या आहेत। सर, राजकीय पक्षांकडून नेहमी असं होतं, लोकसभेमध्ये पण झालं, विधानसभेमध्ये पण झालं, वोटर स्लिप देताना ते त्याची जाहिराती करतात, तिथे त्या पक्षाचं चिन्ह पण टाकतात, त्यानंतर आपण रद्द करतो। तर महापालिके निवडणुकीच्या संदर्भात की आपण त्यांना सूचना दिल्या आहे का त्याच्याबद्दल? नाही, वोटर स्लिप तर हे बघा, महानगरपालिका आपले स्वतःच्या वोटर स्लिप जे आहे त्याच्या वाटण्यासंदर्भामध्ये आयोगाने दिलेलं आहे की जसं आपण इतर इलेक्शन्समध्ये करतो त्या पद्धतीने इथे वोटर स्लिप्स द्याव्या अशा आयोगांच्या सूचनांमध्ये आलेलं आहे। तर ते तर आपल्या नियमानुसार असतात। काही पक्षाच्या मार्फत जर काही वाटप होत असेल तर त्या संदर्भामध्ये एक तर ती बाब खर्चामध्ये जाईल किंवा जर ते अनुज्ञा नसेल तर त्याच्यामध्ये मग व्हायलेशन असेल तर त्याला थांबवलं जाईल। कारण काही गोष्टींमध्ये ते प्रचार त्यांचा करू शकतात, परंतु त्याची जी काही खर्चाची बाब आहे ती त्या उमेदवाराच्या खर्चामध्ये जोडावी लागते आपल्याला। हे बघा, आपण बरेचदा भेटणार आहोत, तर मतदानाच्या पर्यंतची जी कारवाई आहे ते तर आपल्याला राहणार आहे। ते आपल्याला जे 100 मीटर 200 मीटरचे जे डिस्टन्सेस सांगितलेले आहे त्याचं नक्की पालन होईल, ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये झालं होतं। पण मला असं वाटतं अजून त्याला भरपूर अवकाश आहे, त्याच्या अगोदरही आपण बरेचदा भेटू मला असं वाटतं। सर, सोशल मीडियावरती जो प्रचार केला जातो म्हणजे अगदी छुप्या पद्धतीनं ओपनली होत असला तरी तर त्याच्यावर लक्ष त्याच्यासाठी आपल्याला एक जी प्रमाणन समिती जी आहे म्हणजे विच इज MCMC सारखी जी समिती आहे ती आपल्याकडे आपण गठीत करतोय। या संदर्भामध्ये आम्हाला काही पेड न्यूजच्या किंवा इतर अशा तक्रारी आल्या किंवा प्रक्षोभक गोष्टींच्या मार्फत चाललेलं आहे, तर त्याच्या संदर्भातले ज्या काही तक्रारी येतात त्याच्याकडे आपण पाठवून ते तपासून घेऊ आणि स्पेसिफिक जेव्हा आपल्याला खर्चाच्या म्हणजे अशा काही ॲडव्हर्टाइजमेंट आढळल्या तर ती बाब खर्चामध्ये पकडण्यासाठी आपण हे करतो। जर अलाउड मजकूर असेल आणि काही त्याच्यामध्ये इश्यू नाही आहे पण तो करतो आहे तर त्याच्याबद्दल काय खर्च झालेला आहे त्याच्यावर त्यांना डिक्लेअर करणं अपेक्षित असतं। सर, एक तर तुमचं अभिनंदन, कारण गडकरी साहेब तुम्हाला सहृदय अधिकारी म्हणाले आहेत आणि लोकसभा निवडणुकीचं जे ऑफर दिलंय तर तुमचं काय मत आहे? नाही, तो विषय वेगळा होता, मला वाटतं तो चुकीच्या पद्धतीने। कौतुक है की टीका है, काय नहीं, स्क्रूटिनी तो वो एक हम चल रही है, लेकिन वो हमें डेटा आयोग से आया हुआ है 95,000 का डेटा है, बट वो उसको आप 2 में डिवाइड, यानी अगर ये करें तो उतने इंडिविजुअल नहीं है वो 95,000,
दोज मेनी एंट्रीज आर प्रेजेंट, तो उसको हम वेरिफिकेशन करने के बाद जितने अभी ध्यान में आते हैं उतने ही आप उसको हम बोल सकते हैं की वो दुबार रहेंगे. या दुबारच आहे, दुबार तिबार वगैरे पण आहे. दुबार काही असतील. आतापर्यंत त्याची किती झालेली आहे, काही आकडेवारी आहे का आतापर्यंत किती? आता झोनला आम्ही पाठवलेले आहे. आमच्या स्तरावरनं पण आम्ही काही 35-36 हजारांचे फोटो मॅच करून बघितलेले आहे. तर बघा, आम्हाला जी यादी प्राप्त झाली होती त्याच्यामध्ये फोटोज प्रोव्हाइड केले गेले नव्हते. तर ते व्हेरिफिकेशन करत असताना आम्ही जनरल मतदार यादीचे फोटोज त्याच्यातनं चेक करत होतो. ते दोघी नावं आणि फोटोज ते चेक करून जे आम्हाला वाटतं की फोटो मॅच होऊन राहिलेले आहे त्यांना स्पेसिफिकली आम्ही खाली पाठवतोय की यांचं फील्ड वेरिफिकेशन करणं आवश्यक है. तो वो यादी हम जैसे जैसे हमारा वेरिफिकेशन हमारे लेवल पे खत्म हो रहा है वो नीचे भी भेज रहे हैं, और साथ ही साथ वो पूरा डेटा भी हमने नीचे दिया है कि उनके प्रिलिमिनरी वेरिफिकेशन जो नीचे करनी है वो जोन पे भी करेगा. और देखिए कि जैसे मैंने आपको बताया कि इसमें अगर आपको क्लियरली हो गया कि कोई दुबार है, उसका हमने फॉर्म ले लिया, उसको हमने दिखा दी कि आपकी 2 एंट्री है, 3 एंट्री है, जो तो उसका हम फॉर्म लेंगे कि आपको कहाँ पे वोटिंग करनी है और बाकी जगह पे उसका नाम ब्लॉक किया जाएगा. लेकिन जहाँ पे ऐसा वेरिफिकेशन नहीं हो पाएगा, उनसे हम उनका कंसेंट फॉर्म नहीं आएगा, क्योंकि कई बार एड्रेसेस भी जो होते हैं कि एकदम आप सबको अप्रोच नहीं कर सकते हैं. तो लेकिन ऐसे केस में कोई दोबार वोटिंग ना हो इसलिए उसको संभाव्य दोबार करके डिमार्केट किया जाता है. वो मतदान केंद्र में आने के बाद उनके तरफ से हम एफिडेविट लेते हैं, हमें पत्र लेके आगे प्रोसेस होती है. ये आप देखिए, ये प्रोसेस पहले भी हुई है. यानी आप ASD यादी बोलते थे, हम एब्सेंट शिफ्टेड डेड वोटर्स की जो यादी बोलते थे, एक अलग से यादी बनाई जाती थी पहले विधानसभा चुनाव में. तो कुछ एक जो जिनका वेरिफिकेशन या फिर जिनका कंसेंट हमको नहीं मिलेगा इसके लिए, तो उनके लिए सेम हम संभाव्य दोबार करके उसको मार्क करेंगे. सर इसमें चुनाव यानी प्रिकॉशन जो लेनी है वो अपने तरफ से पूरी ली जाएगी. सर, हे तुम्ही राजकीय पक्षांना मग सचित्र मतदाराची किंवा देऊन राहिले जेणेकरून ते पण व्हेरीफाय करू शकतील. तुम्ही सचित्र मध्ये अजून दिलेली नाही. नाही, आपल्या केव्हापर्यंत हे होणार आहे? मतदान यादी जी आहे ती आपण झोनला दिलेली आहे. ते पैसे भरून घेऊ शकतात आणि राजकीय पक्षांना जी आहे ती बैठकीमध्ये आपण देणार सॉफ्ट कॉपीमध्ये. केव्हा देणार आहे सर? तर सचित्र यादी राजकीय पक्षांना तुम्ही केव्हा देणार आहे? नाही, त्याच्या काय आयोगाच्या सूचना असतील त्याच्यानुसार आम्ही करू, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांना पण व्हेरीफाय करता येईल ना, तुम्ही तुमच्या पातळीवर करताय, त्यांना पण व्हेरीफाय करायला बरं होईल ना. मग ऑब्जेक्शन केव्हा घेतील? नाही, पॉलिटिकल पार्टीच्या ज्या बैठकीमध्ये किंवा त्यांना जी मतदार यादी देण्यासंदर्भामध्ये जी काही आपल्या सूचना असतील ना आयोगाच्या, त्याच्यानुसार आपण ते करू. सर, ते व्हेरीफाय झाल्यानंतर जी फायनल यादी आता पब्लिक झाली आहे त्याच्यात पण काही अपडेट दिसतील ना नंतर व्हेरीफाय झाल्यानंतर? नाही, ही आता जी यादी आहे तीच यादी होणार आहे, तीच मार्क होणार आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की व्हेरीफाय झाल्यानंतर काही ठिकाणी जर आपल्याला त्यांचं कन्सेंट मिळालं की काय आहे काय नाही, तर मग आपण बाकीच्या ठिकाणी त्यांचं ब्लॉक करू. आणि जिथे नाही मिळणार तिथे फक्त शिक्के मारू की संभाव्य दुबार म्हणून आहे. या आयोगाच्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत बेसिकली, याच्यानुसार शिक्के मारू आणि त्यांच्याकडनं मग हमी पत्र घेऊनच त्यांचं वोटिंग अलाउ करू. सर, इस चुनाव में कितनी ईवीएम लगेगी, कितने सेंट्रल यूनिट्स, कितने बैलेट यूनिट और कितनी जगह आपका कंट्रोल सिस्टम रहेगा, और इसकी चेकिंग या इसका जो वेरिफिकेशन है वो आपके यहाँ से हो चुका है क्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट? नहीं, अभी तो ईवीएम हमें प्राप्त नहीं हुए हैं. जो ईवीएम एक बार प्राप्त आने के बाद उसका FLC वगैरह जो है सब हमारा तरफ से किया जाएगा. उसके लिए बचत भवन का जो हमने ये है हॉल है वो फाइनलाइज भी किया है. मेमोरी चिप्स हमारे पास उपलब्ध हो गई है. ईवीएम जो है हमारे मतदान केंद्र एक बार फाइनलाइज होने के बाद ही एग्जैक्ट हम आपको बता पाएंगे, बट टेंटेटिवली जो कंट्रोल यूनिट है वो अपने जितने मतदान केंद्र होते हैं प्लस हम एडिशनल 10% जो है रिजर्व के लिए मांगते हैं. और बैलेट यूनिट कंसिडरिंग 4 मेंबर्स इन तो हमारा अनुमान है कि अराउंड 3 बैलेट यूनिट जो है हर एक पोलिंग स्टेशन में लगेंगे. तो उस हिसाब से अगर देखे जाएंगे तो अराउंड 10,000 के आसपास बैलेट यूनिट्स एक्चुअल यूज़ के लिए आएंगे और प्लस 10% रिजर्व हमारे पास रहेगा. तो जब तक ये मतदान केंद्र की संख्या अपनी फाइनल नहीं होती, मैं आपको एग्जैक्ट आंकड़े नहीं बता सकता, बट एक टेंटेटिव जो है वो अराउंड 3,000 से 3,100 CU एक्चुअल यूज़ में आएंगे और 10,000 के आसपास बैलेट यूनिट्स जो है वो यूज़ में आएंगे. लास्ट टाइम कितने केंद्र थे, इस बार कितने बढ़ने के चांसेस? लास्ट टाइम की 2700 थे क्या? हाँ, 2700 केंद्र थे, उसमें से 300-350 की संख्या में बढ़ेंगे इस बार. सर, यावेळेस डिजिटल संबंधाने काही उपाययोजना केली का आचारसंहिता भंग होऊ नये, जर झाल्यास तातडीने काही कारवाई व्हावी याकरता काही योजना? हो, मी जसं आपल्याला सांगितलं की त्याच्यासाठी आयोगाने ज्या सूचना दिलेल्या आहेत की एक आपल्याला फ्लाइंग स्क्वॉड डेप्यूट करायला लागतात, SST लावावी लागते, म्हणजे स्टेशनरी सर्व्हेलन्स टीम जे आपले नाके म्हणतो आपण ते, आणि
VST असते, VVT असते. तर त्यातले दोन मेजर जे आहेत की फ्लाइंग स्क्वॉड्स आणि स्टेशनरी. तर सध्या आता आपल्याकडनं हेडक्वार्टर्स स्तरावरनं म्हणजे आचारसंहिता कारण लागू झाली असल्यामुळे त्याच्यावरची कारवाई सुरू करण्यासाठी आपण ऑलरेडी SST जे आहे त्याचे लोकेशनही असतील तर तुम्ही एक सांगा. म्हणजे 5 लोकेशन घेतलेले आहेत आपण. अमरावती रोड, भंडारा रोड, वर्धा रोड, हिंगणा रोड आणि कोराडी रोड. आणि काही FSTच्या टीम्स ज्या आहेत त्या सुद्धा आपण सध्या हेडक्वार्टर स्तरावरती नियुक्त करतोय. जर आम्हाला कोणतीही अशी तक्रार प्राप्त झाली तर त्या राऊंड द क्लॉक ज्या उपलब्ध असतील त्या जाऊन तिथे त्याचं उचित जी कारवाई आहे त्याच्या संदर्भातली ती करतील. पण ही सिस्टीम आता जस्ट सुरू केली आहे, परंतु हे ॲक्च्युली लागणार आहे जेव्हा आपले जे सगळे ROs वगैरे जे आहे ते आपापलं चार्ज घेऊन तिथे गरजेनुसार जी आपल्याला आवश्यकता आहे मग ती फ्लाइंग स्क्वॉड्स तिथे नियुक्त करतील, SST नियुक्त करतील. तर ही जैसे जैसा आता चुनाव अपना पुढे आगे जाते जाएगा उसी तरह इसमें फिर ये होंगे. नंबर ऑफ FSTs विल इंक्रीज, SST माइट ऑल्सो इंक्रीज. महानगर पालिका कोई टोल फ्री नंबर जारी करेगी कि आचार संहिता के उल्लंघन के